हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर वॉश केल्यानंतर पण केस तसेच राहिलेत. हे मी बघत होते कसे वाकडे वगैरे झालेत का नाही, कारण जसं आपण वॉश होतो तसं मग ते केस हे व्हायला लागतात, त्याची शाईन वगैरे जायला लागते. पण मी आता ना तो शॅम्पू आणि तेच सगळं वापरते, म्हणजे जसं मी लॉरियलचं केलेलं आहे स्ट्रेटनिंग, तर त्याचंच मी प्रोडक्ट वापरते. शॅम्पू पण, कंडिशनर पण आणि ते सिरम पण, त्यामुळे केस छान दिसत आहेत. तर आता मीच आलते समीक्षाला घ्यायला. समीक्षेचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यामुळे मग समीक्षाला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याची घ्यायला, आहे ना. स्कूलमधून येत आहेत आम्ही दोघी जणी. आपण मेल्यामध्ये गेलो ना, मग आपण याच्यावरती बसलो. हो, आपण नव्हते का बसलो. मेला तयार झाला आहे बरं का, म्हणजे थोडंसंच काम राहिलं आहे, बाकीचं सगळं तयार झालेलं आहे. म्हणजे अजून यायचं बाकी आहे कुठे कुठे. तर मोठा काय म्हणतात त्याला, मला नाही वाटत एवढा मोठा पाळणा आहे ना तो, तर तो पण तयार व्हायला लागलेला आहे. आताशी बांधकाम सुरू झालेलं आहे. तर स्कूलमधून आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. येताच मी भाजी वगैरे घेऊन आले होते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. स्वयंपाक वगैरे करायची तयारी, त्यातच दिवाळी बनवायची पण तयारी. काही जणांची तर दिवाळी सगळे झालेली आहेत, तर माझी पण झालेली. पण मी हे आधीचे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. तर आता मला बनवायचं आहे, आज मी बनवणार आहे शंकरपाळी. तर शंकरपाळीसाठी मी काय माप घेते ते बघा. एकदम छान अशी सॉफ्ट शंकरपाळी होती, एकदम खुसखुशीत. तर 1 वाटीचं माप घेतलं. 1 वाटी मी इथं तूप घेतलेलं आहे. तर हीच 1 वाटी मला दूध पण घ्यायचं आहे. ह्याच एका वाटीने, जर एका वाटीने आपण जर सगळं मोजत असेल ना, तर मग ती परफेक्ट आपली होणार शंकरपाळी. तर त्या तुपामध्ये आपल्याला 1 वाटी दूध पण टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. ते थोडंसं फुटल्यासारखं दिसतं, पण ते फुटलेलं नसतं. उलटं ते तूप आणि दूध हे मिश्र जेव्हा होतं तेव्हा मग ते बुडबुडे आल्यासारखं दिसतं, पण ते फुटत नाही. त्यानंतर त्याच वाटीने तीच वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर आपल्याला याच्यामध्ये टाकायची, मिक्स करून घ्यायचे. तर 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर साखरही काही विरघळत नाही लवकर, त्यासाठी जोपर्यंत ते विरघळत नाही तोपर्यंतच आपल्याला फक्त ह्याला गॅसवरती ठेवायचं आहे, जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत. आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपली साखर, म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत. तर साखर विरघळायला टाईम नाही लागत, गरम ह्याच्यात लगेच साखर विरघळून जाते. तर आता इथं बघा साखर आपली थोडीशी राहिलेली आहे विरघळायची. तर तोपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. तर मस्त अशी शंकरपाळी होती, खूप छान लागते. तुम्ही बघा ट्राय करून एकदा. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या इथं साखर वगैरे विरघळून झाली. तर त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. तर मैदा 3 वाटी घेते मी, कारण 3 वाटी आपल्याला, म्हणजे साखर 1 वाटी, दूध 1 वाटी आणि 1 वाटी तूप, हे 3 मिळून परत 3 वाटी आपल्याला घ्यायचा आहे मैदा. तर 3 वाटी मैदा इथं घ्यायचं आहे आणि हेच प्रमाण ठेवायचं आहे. कोणतं पण तुम्ही घ्या, एक ग्लासचा वापर करा किंवा डब्याचा वापर करा, पातेल्याचा वापर करा किंवा वाटीचा वापर करा. तर इथं मी वाटीचा वापर केलेला आहे आणि छान असं मी पीठ इथं मळून घेणार आहे. तुम्हाला थोडंसं जास्त गरजेप्रमाणे जर कमी जास्त होत असेल तर मग तुम्ही मैदा कमी जास्त करू शकता, तर असं काही नाही आहे. तर छान असं पीठ मळून इथं घ्यायचं आहे. तर पीठ मळून झालं. पीठ कसं दिसतंय, पातळ दिसत असेल तर थोडा वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 1 अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आम्ही आईंना साड्या वगैरे घेऊन आलो. तर 1-1.5 तास झालं होतं साड्या घेऊन गेलेलं. नंतर जेवण वगैरे झालं, नंतर मी बघितलं हे पीठ. तर तुम्ही बघू शकता हे पीठ किती कडक झालेलं आहे. तर अगोदर पातळ होतं, 1-1.5 तासानंतर पीठ एकदम कडक झालेलं आहे आणि हाताला एकदम तूप लागते, तुम्ही बघू शकता. आता हे पीठ रेडी आहे आपल्याला शंकरपाळ्या करण्यासाठी. तर बघा आता आपण शंकरपाळ्या करणार आहेत मस्तपैकी. तर पीठ रेडी आहे, सगळं रेडी आहे. पण काय झालं, मी शंकरपाळ्या जेव्हा करायला गेले तेव्हा मी बघितलं तर माझी फिरकी जी आहे घासून ठेवली होती सकाळी, पण ती फिरतच नव्हती व्यवस्थित. त्यासाठी मला परत एकदा जावं लागलं मार्केटमध्ये आणि मार्केटमधून मला फिरकी घेऊन यावं लागलं. डबल मला एरझारा पडला. तर त्यानंतर मुंबईचं वातावरण बघा, त्या दिवशी खूप असं वाटत होतं आता भरपूर पाऊस येणार आहे. म्हणजे कोणते दिवस चालले तेच कळत नाही आहे. कधी गरम होतं आहे, कधी थंडी वाजते. थंडी तर वाजतच नाही आहे, पण कधी पाऊस येतो. रात्री आमच्या इकडं पाऊस यायचं वातावरण झालं. तर असं वातावरण आहे. तर तुमच्याकडे कसं आहे नक्की सांगा मला कमेंट करून. तर
पावसाचं वातावरण झालं तर त्यातच मी गेले होते बाहेर, वारा पण सुटला होता. तर त्यानंतर मी घरी आले आणि त्यानंतर परत करायला लागले. तर शंकरपाळ्या माझ्या थोड्याशा करून झालेल्या आहेत. तर मी इथं काढत होते कापून झालेलं. तर तुम्ही बघू शकताय कशा आपल्या शंकरपाळ्या एकदम भारी झालेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थित असे चिकट नाही ना काय नाही एकदम व्यवस्थित झाल्या. आणि शंकरपाळ्याचं कसं असतं म्हणजे त्याला करायला वेळ नाही लागत, पीठ मळायला वेळ नाही लागणार, करायला वेळ नाही लागणार, फक्त ते तळताना भरपूर असा उशीर लागतो, बरोबर की नाही. तर आता माझ्या अर्ध्या झालेल्या आहेत करून. आई अक्का बसलेल्या, सगळेजण बसलेले, मी लाटत होते कारण मग पटापट मला आवरायचं होतं. त्यानंतर मला बरेचसे कामं होते म्हणजे इंस्टाचे व्हिडिओ, यूट्यूबचे व्हिडिओ, प्रमोशन व्हिडिओ, हे सगळे व्हिडिओ असतात. त्यासाठी म्हटलं की लवकर आवरून घेतलेलं बरं आहे. त्यानंतर शॉपिंग असणार, मुलांची शॉपिंग नाही झाली. त्यानंतर पार्लर असणार आहे आणि पार्लरला गेल्यानंतर मग किचनमध्ये जायचं नाही, जास्त हीटमध्ये जायचं नाही, हे असतं त्याच्यामुळे. तर आईंना जायचं होतं म्हणून आई म्हटलं मी चालले. तर मग म्हटलं ठीक आहे, पण अगोदर चहा पिऊन जा. तर आता स्वयंपाक करता करता म्हणजे शंकरपाळी करता करता तर मी उठू नव्हते शकत. तर त्याच्यामुळे समीक्षाला म्हणलं समीक्षा तूच ठेव चहा, कारण तिने आदल्या दिवशी तिच्या पप्पांसाठी एवढा छान चहा बनवला. मीच प्रमाण वगैरे सांगितलं पण तिने सगळं केलं, म्हणजे मशीनवर, गॅसवरती नाही बनवला पण मशीनवरती बनवला. तर तिला म्हटलं की आईसाठी चहा बनव तू. तर आईंना पण सांगितलं, आई समीक्षाने चहा बनवलेला रात्री तिच्या पप्पांसाठी. तर आई म्हणलं तुझ्या हातचा चहा बनव बरं. तर मग तिने बनवायला घेतला होता चहा. तर ती मला विचारत होती मम्मा चहापत्ती. तर ते मी तिला उघडून वगैरे दिलं चहापत्तीचं, कारण चहापत्ती आता नवीन भरलेली आहे राशन वगैरे. तर आधीचं राशन संपलं ना, आता नवीन ते हे करायचं होतं. तर आता मी माझं इथं लाटत गप्पा मारत मारत हे पटकन कामं होतात. एकीला दोघी, एकटीच जर असले ना तर मग पटकन होत नाही ते, पण गप्पा मारता मारता पटकन असं काम कधी होतं हेच कळत नाही, बरोबर का नाही. तर मागच्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला शंकरपाळी करायची होती तेव्हा रुपाली म्हटले की रुपालीची मम्मी खूप छान शंकरपाळ्या बनवतात मावशी. तर त्या रुपालीला म्हटलं की तू कशा बनवते ते सांग मला, तुझी मम्मी कशी बनवते तर तसं आपण बनवू. तर तिने ना खूप असं वेगळं काहीतरी सांगितलं ना, त्याच्यामुळे माझं पूर्ण म्हणजे तिने सांगितलं मम्मी घेते तूप आणि त्याच्यात साखर वतते आणि ते गॅसवर ठेवते. मग मी तसंच केलं, तूप घेतलं, तूप घेतलं, त्यात साखर वतली आणि ते गॅसवर ठेवलं. एवढा त्याचा दगड झाला की नाही, ते पातीला मला खरंच फेकून द्यावं लागलं आणि त्या तुपाचा आणि त्या साखरेचा नाश झाला, ते वेगळीच गोष्ट. अशी ती रुपाली म्हणजे मावशी खूप छान करतात, पण रुपालीने मला तशी तिची पद्धत सांगितलेली आणि ही पद्धत मला करून एवढा पस्तावा झाला होता ना, तिने ही पद्धत सांगितली होती तेव्हा. हा किस्सा दर दिवाळीला आम्हाला आठवतो. दर दिवाळीला शंकरपाळी करताना आम्हाला किस्सा आठवतो ना, आम्ही भरपूर हसतो, भरपूर. तीसुद्धा हसते. ताई मी तुम्हाला कसं सांगितलेलं आणि कसं आपलं नुकसान झालं आणि कसं ते तुम्ही दगड झालता पूर्ण त्या ह्याचा, असं सांगितलेलं आणि ती स्वतःच हसते. तर आता मी शंकरपाळ्या तळायला घेतलेल्या, शंकरपाळ्या सगळ्या लाटून कापून वगैरे झालेल्या आहेत. आता मी तळायला घेतलेल्या आहेत. आईंना जायचं होतं तर म्हटलं की आई माझ्या हातच्या शंकरपाळ्या खाऊन जातील. तर म्हटलं पहिली दिवाळी आहे, वेगवेगळी आहे, सगळ्यांनी वेगवेगळी केलेली. तर म्हटलं की पहिली दिवाळी आपल्या हातून जर केलंच आहे मी, तर म्हटलं द्याव्या आईंना. आणि आईंबरोबर प्रिशूसाठी पण थोड्याशा शंकरपाळ्या मी पाठवून दिल्या होत्या. कसं लागते आई? छान झालं. पहिल्यांदाच दिल्या आईंना, पहिल्यांदा घाणा दिला हा पहिला. चांगलं नाजूक मी केलं मस्त. चांगलं झालं. झालेत ना चांगल्या? आहे ना पहिल्यांदा दीदीचा हातचा चहा पितो. पिऊन सांगा बरं कसा झालाय. पहिल्यांदा दीदीने चहा केलाय. दीदी शिकली बरं का आता चहा करायचा. छान केलाय. गोड झालाय का? नाही बरोबर केलाय. बरोबर केला ना दिदू? बरोबर केलाय. दिदू शिकली आता चहा बनवायला. आता दीदीच्याच मागं चहा बनवून. दीदीचाच हातचा चहा पित जाईल. होय दिदा बनवशील? नाही चकलीच नसते बनवत मग. काल बापाला लय आवडला काल दीदीचा हातचा चहा. छान केलं.
तर त्यानंतर आईंनी समीक्षाचं कौतुक केलं, माझं कौतुक केलं, शंकरपाळीसाठी समीक्षाचं कौतुक केलं, चहासाठी. तर मस्त असं त्यांना पण भारी वाटलं. शंकरपाळ्या वगैरे दिल्या, त्यांना आवडतात आणि गोड त्यांना जास्त आवडतं. तर माझं इथं चालू आहे काम आणि झालेलं पण आहे, अर्ध्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून. तुम्ही कशा करतात हे पण सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.